डेपोट केल्यासारखे पत्रकार डेपोट केले जातात. बीडला जा, बीडचं चित्रण करा, बीडला बदनाम दाखवा, अशा प्रकारची होड लागली. होड ज्या चौफुलीवर 28 लोकांचा मृत्यू झाला आजपर्यंत, तिथं ते हॉस्पिटल उभं राहणार होतं आणि त्याला 1 करोडच्या जवळपास मदत मुंबईचा एक दाता करणार होता. साहेब, या बातमीदारीमध्ये बीड बदनाम झालं की त्यांनी ती मदत रद्द केली. नाही जायचं बीडमध्ये. सर, कसं करायचं? काही पत्रकार 2 मिनिटाच्या सलोख्याच्या रील करणार आणि 1 तासाचा शो करणार, गँग्स ऑफ बीड. अरे थांब राजा, माझी विनंती आहे त्या पत्रकाराला, थांब. गँग्स ऑफ बीड मध्ये गँग्स ऑफ बीड सांगताना बीडचं चित्रण आणि बीडची प्रतिमा मलिन करण्याचं काम मुंबईमधल्या जबाबदार पत्रकारांनी केलं. आम्ही ते डोळे वाचून पाहत बसलो. सरकारला हे घडून आणायचं होतं का, अशी शंका मला येते. आणि पत्रकार म्हणून मी ती शंका उपस्थित करू शकतो. घर जळून झाल्यावर ऐकायला येतात, सर थांबा थांबा थांबा, आम्हाला घर पेटवायचंय, आम्हाला जरा दंगा करायचा आहे. दंगल झाली ना मग तुमचं सलोख्याचा मग ऐकू. पण तुम्ही टेंडर मिळाल्यासारखं बीडला एकतर्फी बदनाम करत आहेत. एक बार आओ यार बीड में, आमच्या बीडमध्ये काय नाहीये, दाखवा. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम आणि आपल्याकडे एक प्रमुख पाहुणे आज आहेत. विषय आहे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी. बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी बरोबरच बीडचं नाव खराब होणं आणि बीडचं नाव खराब का होतं आहे किंवा मग बीडचं नाव खराब कोणी करतं आहे का, एक ना अनेक प्रश्न आम्हाला पडत चाललेले आहेत. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे का? बीडमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे का? बीडमध्ये भ्रष्टाचार होतोय का? बीडमध्ये जातीय तेढ निर्माण केली जाते का? बीडमध्ये शासकीय सरकारी किंवा मग खाजगी मालमत्तेचं नुकसान केलं जातं आहे का? बीडमध्ये जनता भयभीत आहे का? बीडमध्ये वातावरण या सगळ्या गोष्टींचं खरंच बिघडलं आहे का? यावर आम्ही थोडीफार विस्तृत चर्चा करणार आहोत. चर्चा म्हणण्यापेक्षा आम्ही गप्पा मारणार आहोत आणि यामधूनच आपल्याला पुढं काही करता येते का किंवा मग काही केलं जाऊ शकतं का, कोणाला थांबवलं जाऊ शकतं का, कोणाला काही विनंती केली जाऊ शकते का, या सगळ्या गोष्टींसाठी ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक विश्लेषक, लोकपत्रकार भागवत तावरे माझ्यासोबत आहेत. मी त्यांना विचारणार आहे बीडमध्ये दीर्घकाळ सत्तेमध्ये म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी एकदम शेतकरी शेतमजुरांपासून तर थेट नोकरदारापर्यंत मदत पोहोचवणारे किंवा मग त्यांच्याशी संपर्क ठेवणारे भागवत तावरे, त्यांना विचारणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. कशी परिस्थिती बीडची आहे आणि बीडचं वातावरण अत्यंत खरंच खराब झालंय का? आत्ता खराब झालंय का? पूर्वी होतं का? कोणी करतंय का? काय सांगा. संग्राम, आपण गेली महिनाभरापासून हे सगळं चित्र पाहतो. बीड म्हणजे एक टूल झालेला आहे. बीडला कुठलाही एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी एक मोकळं मैदान आहे. तुम्हाला इकडे या आणि ते टूल इथं प्रस्थापित करा आणि त्याच्यावरचा आनंद घ्या. अशा पद्धतीने बीड सगळ्यांना दिसत आहे. बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटनेचं ज्या पद्धतीने विश्लेषण, वृत्तांकन होत आहे, त्याचे काय परिणाम होत आहेत याच्यावर सुद्धा चर्चा केली गेली पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर ज्या पद्धतीने इथली समाज माध्यमं, पत्रकार आणि नेते या सगळ्यांची जी धोरणं राहिलेली आहेत आणि ज्या मार्गाने ती चाललेली आहेत ना, त्याचा एक बीड म्हणून बीडवर काही परिणाम होतो का याचं विश्लेषण होणं अपेक्षित होतं, जे झालं नाही. माझ्या दृष्टीने हत्या अत्यंत विदारक, अत्यंत वेदनादायी आणि त्याच्यामध्ये न्याय मिळावा अशीच भूमिका असलेली ती घटना आहे. मात्र या घटनेच्या अनुषंगाने केवळ न्याय मागणं झालंय का? केवळ संतोष देशमुख यांनाच न्याय देण्यात यावा एवढंच मर्यादित गोल या ठिकाणच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मीडियाचे होते का? संग्राम, एक चॅनलची पोस्ट बघितली दरम्यानच्या काळामध्ये की आमचं चॅनल TRP मध्ये क्रमांक 1 आलं. ह्या दरम्यानच्या काळात किती वाईट गोष्ट आहे सर. आमच्या संतोषच्या दुःखात, खुनात तुम्ही आनंद शोधला, त्या चॅनलने उत्तर दिलं पाहिजे. अरे बीडमध्ये पत्रकार आहेत ना, बीडमध्ये घटनेचं विश्लेषण, घटनेचं वृत्तांकन बीडच्या पत्रकारांनी करावं. मात्र बीडच्या पत्रकारांना मुंबईहून प्रश्न लिहूनच येणार आणि त्यांनी तेच प्रश्न विचारायचे. डेपोट केल्यासारखे पत्रकार डेपोट केले जातात. बीडला जा, बीडचं चित्रण करा, बीडला बदनाम दाखवा, अशा प्रकारची होड लागली. होड. स्टील येस्टरडे शी हॅव द मॅन ऑफ द मॅच इन द खो खो. इट्स इंटरनॅशनल मॅच. काय नाही बातमी होत त्याची. इंगळे नावाची मुलगी, त्याच केज तालुक्यातली प्रियांका इंगळे आंतरराष्ट्रीय संघासोबत खेळताना देशाची कर्णधार म्हणून मॅन ऑफ द मॅच झाली काल. सर, एकही चॅनलने बातमी केली का? करावी नाही.
काय त्याच्यावर एखादा डेबिट शो केला जाऊ नये? जी. पण केला जात नाही. भारताचं प्रतिनिधित्व कुठल्या राज्याचं नाही, जिल्ह्याचं नाही. हे बघ, बीडमध्ये सामाजिक, राजकीय आणि माध्यमांच्या बाबतीमध्ये जी काही अमर्याद वाह्यातपणा आलेला आहे ना, त्याचा परिणाम इथल्या समाज जीवनावर होत आहे. आम्ही जर त्याचं नुकसान मोजायला गेलो, आम्ही मोजलं पाहिजे. हे बघ, एखादा आजार आम्ही लपवून ठेवला त्याच्यावरचा इलाज होणार नाही, तो नासूर बनल, ती जखम वाढल. आणि बीडला बदनाम करण्याचं काम जे गेली महिनाभर एक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नावाखाली मुंबईचा एक थपका करत आहे ना, मी सगळ्यांना दोष देत नाही, पण काही लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की बीडला असंच प्रेझेंट करायचं. अरे उत्तर द्या. माझ्या एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या HOD गेल्या, नर्सिंग कॉलेजच्या HOD गेल्यामुळे ती शिक्षण व्यवस्था संपली. तिथल्या 5 मुलींचे ॲडमिशन निघून गेले बीडच्या बाहेर. सगळं बीडचं नुकसान आहे. जे आपल्याकडे HIV एक सेंटर आहे, दत्ता बारगजे यांचं. सर, त्यांचा मुलगा आणि त्यांची सून दोघेही डॉक्टर आहेत. त्यांना हायवेला एक दवाखाना उभा करायचा होता, जेणेकरून अपघात झाला तर त्याला किमान प्राथमिक उपचार मिळेल आणि मग असं मिळेल. साहेब, ज्या चौफुलीवर 28 लोकांचा मृत्यू झाला आजपर्यंत, तिथं ते हॉस्पिटल उभं राहणार होतं आणि त्याला 1 करोडच्या जवळपास मदत मुंबईचा एक दाता करणार होता. साहेब, या बातमीदारीमध्ये बीड इतकं बदनाम झालं की त्यांनी ती मदत रद्द केली. नाही जायचं बीडमध्ये. सर, कसं करायचं? बीडच्या पोरांना रूम भेटणार नाही, बीडच्या विद्यार्थ्या, बीडचा व्यापारी मुंबईमध्ये कुठले? बीडचे का? बरोबर. ते काय? अरे साहेब, आम्हाला व्यवसाय करायचा करू द्या, मला शिकायला द्यायचं पुण्याला. साहेब, बीडचे लोक, अरे यांना रूम देऊ नका. साहेब, ही जी भरपाई ही चॅनलवाले करून देणार आहेत का? काही पत्रकार 2 मिनिटाच्या सलोख्याच्या रील करणार आणि 1 तासाचा शो करणार, गँग्स ऑफ बीड. अरे थांब राजा, माझी विनंती आहे त्या पत्रकाराला, थांब. गँग्स ऑफ बीडमध्ये, त्या गँग्समध्ये प्रियंका इंगळे आहे, तिला घे. त्या गँग्स ऑफमध्ये दत्ता बारगजेत, जे HIV साठी 2 पिढ्यापासून काम करतात. सांग ना राजा. राजेश मुंडे काल कुस्तीगीर का सांगत नाही तुम्ही? संतोष गर्जे आहे, का सांगत नाही तुम्ही? गँग्स ऑफ बीड सांगताना बीडचं चित्रण आणि बीडची प्रतिमा मलिन करण्याचं काम मुंबईमधल्या जबाबदार पत्रकारांनी केलं. आम्ही ते डोळे वाचून पाहत बसलो. जातीवाद वाढवला. या निमित्तानं काही गुन्हेगारी संपत आहे असं वाटत नाही का? म्हणजे कुठेतरी हे सगळं याच्यावर कुठेतरी राजकीय वर्दस्त असेल, तुम्हाला गुन्हेगारी असेल, या सगळ्या गोष्टी झाकून गेल्यात मागच्या दिवसांपासून. या निमित्ताने तरी सगळ्या पुढे येत आहेत असं वाटत नाही का? या निमित्ताने काय याव्यात? ते नेहमी यायला पाहिजेत. या निमित्ताने काय याव्यात? म्हणजे या निमित्ताने तुमचे पॉलिटिकल गोल सेटअप झालेले आहेत, म्हणून तुम्हाला क्राईम बद्दलचा दुःख, वेदना समोर उफाळून आलेली आहे. बरोबर. आमची माणसं केव्हापासून मारली जात होती, तेव्हा कुणाला उमाळा नाही आला. आमची माणसं मारली नाहीत का? जी. अनेकांनी मारले ना, त्याच्यावरती केव्हा मीडियाला उमाळा नाही आला? उमाळाला आत्ताच आला, याच्याबद्दल माझी तक्रार नाही. पण हा उमाळा सुद्धा संतोष देशमुख यांच्या केवळ खुनासाठीच आहे का त्याच्यासोबत आणखीन काही पॉलिटिकल गोल सेट झालेले आहेत, तुमचे TRPचे गोल सेट झालेले आहेत? तर मात्र मग मला शंका येते आणि मी आक्षेप घेतला पाहिजे. 4 लोकांना माझं बोलणं वाईट वाटेल किंवा कोणाला पटणार नाही, म्हणून मी सत्य बोलायचं नाही का? अरे संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे. कुणाला वाटत नाही बीड जिल्ह्यामध्ये? जी. कोण सगळ्याला वाटतं. मग हे सगळं काय चाललंय? साहेब, या हत्येच्या नंतर 2 समाज परस्परांच्या समोर आणण्यामध्ये, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्यामध्ये माध्यमांना आणि जबाबदारीने सांगतो, या इथल्या सरकारला यश आलेलं आहे. सरकारला हे पाहिजे होतं का? सरकारला हे घडून आणायचं होतं का? अशी शंका मला येते. आणि पत्रकार म्हणून मी ती शंका उपस्थित करू शकतो. या सरकारने उत्तर द्यावं. बीड मधल्या एका पत्रकाराला असं वाटतं की बीड मधला जातीय तणाव हा सरकार पुरस्कृत आहे आणि सरकार त्याच्या पाठीमागे आहे. आणि मला या निमित्ताने आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बोलत असताना उल्लेखही केला इथल्या लोकप्रतिनिधींचा की मागच्या 2 निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता जिल्हा परिषद येतील, नगरपालिका येतील आणि पुन्हा एकदा या नेत्यांचा घोडेबाजार सुरू होईल. निवडणुकीच्या तोंडावर किंवा मग निवडणुकीच्या सुरुवातीला नेत्यांना इथले आमदार होऊ वाटतात, इथले खासदार होऊ वाटतात. मात्र जेव्हा जिल्ह्यावर अशा प्रकारची दयनीय अवस्था, अशी परिस्थिती ओढावते, कायदा सुव्यवस्था निर्माण होते, तेव्हा मात्र सगळ्यांना आमदार व्हायचं असतं, ते कुठे जातात हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे ना. मलाही तसा प्रश्न पडतो की सलोख्याची वेळ जेव्हा येते किंवा मग असा सलोखा आपण राहावा यासाठीचे प्रयत्न करावेत. लोकांना जसं त्यांना फार आत्मीयतेनं वाटत होतं की मलाही आमदार केलं पाहिजे लोकांनी, हे लोक कुठे आहेत सध्या? आता काय करतात ती लोक? नाही, हे जनतेने प्रश्न विचारला पाहिजे. जनतेला हा प्रश्न पडला पाहिजे. मुळात जनतेला हा प्रश्न पडत नाही. जनतेला त्या निवडणुकीच्या काळात ते मुद्दे जे समोर येतात त्याला ते सरेंडर होऊन मतं
करतात. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे उमेदवार म्हणून. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल फारसं असं वाटत नाही. आणि सलोखा जे आहे ना, आता तुझ्या माझ्यासारखे लोक सलोख्यावर बोलतात, मात्र तुला माहिती आहे सलोख्याला ऐकणारे लोक घर जळून झाल्यावर ऐकायला येतात. सर थांबा थांबा थांबा, आम्हाला घर पेटवायचंय, आम्हाला जरा दंगा करायचा आहे. दंगल झाली ना मग तुमचं सलोख्याचा मग ऐकू. तू जेव्हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार लोकांना सांगतो, कोण म्हणतो चुकीचा आहे? हा बरोबर आहे, खूप छान बोलता तुम्ही. सलोखा हो गरजेचं आहे, पण कधी जरा आमचे भांडणं होऊ द्या ना, आमचा जरा जातीय तेढ निर्माण झाला, आता जरा जिरतो त्याची, आणि मग आपण ह्याच्यावर चर्चा करू. काय प्रबोधनाला प्रतिसाद देणारा महाराष्ट्र आणि प्रबोधनाला सिरियस नच घेणारा महाराष्ट्र, हे दोन महाराष्ट्र आहेत सध्या. साहेब प्रबोधनाला काहीही किंमत उरलेली नाही. उथळ, सनसनी आणि उदाहरण असणाऱ्या बातमीदारींनी इथल्या प्रबोधनाची जागा घेतलेली आहे. ब्रेकिंग न्यूज हा केवळ फ्यूज आणि TRPचं भांडवल असणारा एक कंटेंट आहे, ती न्यूज नाहीये. फ्यूज नावाचा बिझनेस आहे हा. न्यूज ज्याच्यातून गायब झाली आहे. तुझ्यासारखे किती चॅनल आहेत की जे गरजेचं ते बोलतात, गरज असू नसू, फ्यूज कशात येतं? सर तुला माहिती आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये ज्यांनी त्याची हत्या केली त्या लोकांचं नाव मुंबईच्या मीडियाने किती वेळा घेतलं, आणि ज्यांच्या हत्येमध्ये कटामध्ये सहभागी असल्याचा संशय आहे अशा लोकांचं नाव किती वेळा घेतलं. मला म्हणजे मी स्पष्ट बोलू, वाल्मिक कराडांनी जर हत्या केली असेल तर फाशी व्हायला पाहिजे. धनंजय मुंडे त्यात हत्या करण्यामध्ये त्यांचा काही रोल असेल, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण जर हे अजून निश्चित झालं नसेल तर मात्र आम्ही सगळं सोडून या दोन नावाच्या भोवती जे कॅमेरे फिरवले, साहेब कुछ तो होगा ना. कोणीतरी ह्या कॅमेराचा ड्रायव्हर असेल का नसेल. साहेब प्रतीक घुले, सुदर्शन घुले, मीडियाने किती वेळा नाव घेतलं सुदर्शन घुलेचं, किती वेळा प्रतीक घुलेचं नाव घेतलं. या लोकांनी मारले संतोष देशमुख यांना. नाही, नाव घेणं सोडा, आणखी एक आरोपी अजूनही अटक आहे, त्याला नावच घेत नाही. मग मला सांगा, चौकीच्या अटकेच्या बाहेर आहे. मग माझा इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रश्न आहे की तुम्ही बीडमध्ये एका क्राईम घटनेचा मागोसा घेत आहात का पॉलिटिकल क्लेम आणि पॉलिटिकल मर्डर करण्यासाठीचे तुम्ही सहआरोपी म्हणून इथं आलेला आहात? कशासाठी हे सगळं करतायत? काय गोल आहे तुमचा? तुला माहिती माझ्या मित्रांनी एक गाडी घेतली काल, MS-23 त्यांनी पासिंग येईल म्हणून त्यांनी पुण्याला पासिंग केलं. सर बीडचं पासिंग नको आहे. त्रास होतो ना सर. मला बिझनेस करायचा आहे, मला लोकांसमोर जायचं, व्यवहार करायचा आहे, मला लोकांमध्ये जाऊन काही जमिनीचा व्यवहार करायचा आहे. आणि जमिनीचा व्यवहार करताना विचारतात कुठलं तुम्ही? बीड. नाही, आमचं जमीन विकायचं थोडं थांबलेलं आहे, रद्द. सर रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या बीडकरांना पुण्यामध्ये प्रचंड अडचण येऊ लागली. आता त्यांच्यासोबत आर्थिक आणि जमिनीचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. मुंबईमधल्या पत्रकारांनी बीडला, अगदी बीड म्हणजे बिहार सोडा हो, बीड म्हणजे कुठला तरी असा प्रदेश आहे जिथं सैतान राहतात, जिथं प्रचंड खुनी लोक आहेत. आणि हा जो समोर व्यापारी आलेला आहे ना, हा जो समोर विद्यार्थी आहे ना, हा 100% आपला खून करू शकतो. याला नको घ्यायचं. अरे हे चित्र तयार केलं बीडबद्दल मुंबईच्या पत्रकारांनी, याच्यावर आक्षेप आहे आमचा. बरं, मला या प्रश्नाला जोडून विचारायचं, MS-23 आणि पासिंग बदललं, बीड सोडलं. परळीच्याही काही व्यापाऱ्यांनी परळी सोडलेली आहे. बीडच्याही काही विद्यार्थ्यांनी इथून निघून गेलेले आहेत की तर राहायचं नाही. काही मुलींनी, मला गुपित बरेचसे फोन आहेत, नावं घेऊ नका किंवा बातमी वगैरे करू नका, पण तिथल्या जवळजवळ अनेक अशा मुली आहेत, शेकडो, ज्यांनी इथून निघून गेल्यात. ते शाळा सोडून, कॉलेज सोडून निघून गेल्यात. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या मुली होत्या, ते बीडमध्ये राहायचं नाही किंवा मग मुलींना बीडमध्ये ठेवायचं नाही असं झालेलं आहे. हे कसं आहे म्हणजे नेमकं? बीड पोलीस अधीक्षक जे काही 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख पगार घेतात, त्यांच्याकडे 2-3 हजार, 2,500 हजार काय जे पोलीस कर्मचारी असतील, 50, 55, 60 पोलीस स्टेशन असतील, त्यांचे पगार आमची व्यवस्था, आमचं सरकारने आम्ही देतो. ते कशासाठी? त्यांचं काम काय? माझं काम आहे बीडमधली सुरक्षेच्या बाबतीत जर प्रश्न निर्माण होत असेल त्याची उत्तर देण्याचं दायित्व हे पोलीस अधीक्षक या खुर्चीचं आहे. उपकार करत नाहीत आमच्यावर इथं येऊन लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरून. जी, अरे पैसे देतो समाज तुम्हाला, पगार देतो आम्ही तुम्हाला, जी, आणि यू आर अपॉइंटेड टू फॉर मी, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर मी, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिच्युएशन्स. जी, अरे बीडची सिच्युएशन खराब झाली, ही अपयश इथल्या कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर त्यांचा आहे. लोकांना कशाला शिवाय देता? बीडकरांना शिवाय देता का? अरे मुद्दे भरकटली जात आहेत, मुद्दे भरकटवली जात आहेत
अशा परिस्थितीमध्ये आम्ही गप्प बसणं हे पातक ठरेल म्हणून आम्ही बोललं पाहिजे. एसपींना कोणी एखादा इथला पालकमंत्री चालवत असेल तर असं करू नका, असं करा, हे केलंच पाहिजे, ते नाही झालं पाहिजे, असं पोलिसांचा दबाव असेल तर एसपींना ट्रेनिंग सेंटरमध्ये याच्याबद्दल काहीतरी शिकवलं असेल. हो, त्यांना 6 वर्ष ट्रेनिंग आमच्या पैशातून मिळते मसुरीला, आणि त्यांना 6 महिने सांगितलं जातं की तुम्ही कशा पद्धतीने अशा प्रकारचं ट्रेनिंग देऊन, जर त्याच्यानंतर बी ही लोक जर स्वायत्त काम करत नसेल, स्वतंत्र काम करत नसेल, हा दोष त्यांचा आहे. त्यांनी राहू नये बीडमध्ये, राजीनामा द्यावा किंवा बदली करून घ्यावी. कारण की त्यांना खुर्ची, अधिकार, पद, कमरेचा पिस्तूल यासाठी दिलेलं आहे त्यांना की त्यांनी निर्भयपणे दबाव प्रलोभनाशिवाय काम केलं पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदली करून जायला पाहिजे. वरिष्ठांकडे तक्रार करता येऊ शकत होती, करता येऊ शकते, किंवा मग ते जर एखादा पुढारी ऐकतच नसेल आणि तू म्हणत असेल की मी तुला थेट गडचिरोलीला नेऊन टाकेल किंवा मग दहशतवादी परिसरामध्ये तुम्हाला बदली करून टाकेल, हे सगळं सांगितलं जाऊ शकत नाही का? कुठेतरी तक्रारी मांडल्या जाऊ शकत नाहीत का महासंचालकाकडे की स्थानिकचा पालकमंत्री जो आहे तुम्हाला कामच करू देत नाही, कायदेशीर कामच करू देत नाही, अशी तक्रार सुद्धा होऊ शकते, असं नाही का? हो, मी काय म्हणतो, काय त्यांनी सांगितलं तर ऐकायचं आणि काम सोडून द्यायचे, असं नाही का? सदानंद कोचे नावाचे एक कलेक्टर, एक महाशय आमच्या जिल्ह्यामध्ये होऊन गेले आणि त्यांनी इथून गेल्याच्या नंतर एक पुस्तक लिहिलं की बीड एक भयान वास्तव. बर, त्यांनी या वर्षाच्या काळामध्ये इथं आनंदच घेतला नाही कुठल्या गोष्टीचा. त्यांच्या आनंदाची सुद्धा एक यादी झाली पाहिजे. बरं, सदानंद कोचे यांच्याच नजरेतून बीड बघता, राहुल रेखावारांच्या नजरेतून बघा, सुनील केंद्रेकरांच्या नजरेतून बघा, यांच्या नजरेतून बघा ना. ग्लॅमर दिला बीडनी त्यांना आणि बीडनी त्यांना नाव दिलं. मग अशा अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बघतो ना, असे अधिकारी सुद्धा आमच्याकडे घडतात. मग बीड म्हणजे फक्त सदानंद कोचे का? इलेक्ट्रॉनिक मीडिया, मुंबईकर पत्रकारांनो, तुम्ही बराबर 2011चा सदानंद कोचे असा उकरून बाहेर आणले नाही का? अरे या तुम्ही बीडबद्दल बोला. अरे त्याच्यानंतर काही कलेक्टर होऊन गेले ना आमच्याकडं, त्यांना बसवा ना एकदा तुमच्या चेंबरमध्ये, तुमच्या डब्यामध्ये आणा त्यांना एकदा की बीड कसं आहे ते सांगतील, बीड इज द बेस्ट. पण नाही, बीडला बेस्ट सांगणारे अधिकारी तुम्हाला नको आहेत. बीडला घोडे लावणारे, शब्दामध्ये तुमच्या बीडबद्दल अपप्रचार करणारे, बीडची प्रतिमा मलिन करणारे अधिकारी तुम्हाला लागतात. दुसरे बोलू शकत नाही. राहुल रेखावारांना बोलवा, आज एज्युकेशन आयुक्त आहेत, बोलवा. नाही बोलू शकत तुम्ही. सुनील केंद्रेकर, ही इज द ग्लॅमर फ्रॉम बीड, विचारा त्यांना बीड कसं आहे. तुकाराम मुंडे विचारा, ही इज द बॉर्न इन द बीड, इट्स आवर सन, विचारलं पाहिजे त्यांना. पण नाही, आम्हाला फक्त बीड बदनाम करायचं टेंडर मिळालेलं आहे. कोण टेंडर देणार आहे मला माहीत नाही, पण तुम्ही टेंडर मिळाल्यासारखं बीडला एकतर्फी बदनाम करत आहेत. एक बार आओ यार बीड में, आमच्या बीडमध्ये काय नाहीये दाखवा. अरे पिढ्या ना पिढ्या माझ्या बीडने पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडला, आम्ही ऊस तोडले तुमचे, तुम्ही तरी आम्हाला बदनाम करता. पुण्याच्या बगाटामधून मुंबईकडे सरकलेले पत्रकार आम्हाला बदनाम करणार, बीड कसं भयान आहे हे दाखवणार. अरे एक बार गँग्स ऑफ बीड म्हणण्यापेक्षा एक बार काहीतरी ऑफ बीड दाखवा ना. तसं आहेत ना, कालचं आम्ही पाहिलं, मी उल्लेख केला ना आता, राजेश मुंडे कुस्तीपटूमध्ये, इंगळे, अनेक अशी अविनाश साबळे बीडचा दाखवलं पाहिजे. कालच्या परळीचा एक व्यापारी मला एका इंटरव्ह्यू करत असताना मी पाहिलं, त्याच ठिकाणी म्हणत होता की परळीमधून आमचे बाजारभाव ठरायचे, परळीमधून आम्हाला बातम्या सांगितल्या जायच्या, परळीमधून अनेक काही गोष्टी घडल्या जायच्या, त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी संपत चाललेल्या आहेत किंवा मग त्याला कुठेतरी बदनाम केलं जातंय. याच्याही पेक्षा वेगळं जर सांगायचं झालं तर हे प्रकरण आता मीडियालाही आम्हाला सांगायचं, तुम्ही जसं म्हणण्याप्रमाणे, की एखादं प्रकरण लावून धरून ते तडीसच नेलं जात नाही. पूजा खेडकरच्या प्रकरणाचं काय झालं, पूजा खेडकर प्रकरणामध्ये काय झालं ते सांगितलं नाही. बदलापूरच्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला एन्काउंटर झाला, तो खरंच एन्काउंटर होता का नव्हता याच्यावर कुणी आज बातमीदारी करत नाही. मग टेक्स्टमध्ये असेल किंवा मग इलेक्ट्रॉनिकमध्ये असेल, कुणी बातम्या करत नाही. म्हणजे कुठेतरी प्रकरण TRP आहे तोपर्यंत तिथपर्यंत चालवायचं आणि नंतर त्याला सोडून द्यायचं, तडीस लावायचं, हा तर मुद्दाच येत नाही. कुठेतरी 60 सेकंदांमध्ये बातम्या येऊ लागलेल्या आहेत सामाजिक क्षेत्रातल्या. आम्हाला सनसनी पाहिजे, आम्हाला व्ह्यूज पाहिजेत. त्या कशावर मिळतात सर? मला एक जबाबदार पत्रकार मुंबईचे काय म्हटले, भागवतराव तुमचं खरं आहे, पण ते संतोष देशमुख, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे हे हॅशटॅग लावले ना तर फ्यूज मिळतात हो, आणि आमचं फ्यूज हे अरे तुमच्या व्ह्यूजसाठी आमची वाट लावता का? तुम्हाला 4-2 लाख व्ह्यूज मिळायसाठी आमच्या पोरांच्या आयुष्यासोबत आणि भविष्यासोबत खेळता तुम्ही. अरे अशी कसली पत्रकारिता आहे? मी एका पत्रकाराला बोललो, सर नमस्कार, बीडमध्ये बीडचं हे पण दाखवा ना. दाखवतो, नक्की दाखवतो. त्याला जे पाहिजे होतं ते माझ्याकडून शूट करून घेतलं त्यांनी. माझी प्रतिक्रिया ती तर आलीच नाहीये, पण त्यांनी ती प्रतिक्रिया तर आलीच नाही,
पण त्याला मी जे आव्हान केलं, सर प्लीज बीडबद्दल हे पण सांगा, आमचे लोक बेरोजगार आहेत, आमच्याकडे काही उद्योग आणा, काही चांगली धरणं उभा करा, म्हणजे आम्हाला शेतीला पाणी मिळेल, आम्ही उभं राहू. ती बातमी नाही करणार. तुम्ही सकाळी एक वृत्तपत्रामध्ये, तुम्ही जे मराठवाडा पत्र नावाचं वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये क्रॉस लाईन लिहिलं की मीडियावाल्यांना बीड सोडा. का उद्देश होता? कारण की ते बीडचं चित्रण चुकीच्या पद्धतीने करत आहे. जसं आहे बीड तसं ते दाखवत नाहीत. त्यांना पाहिजेत आहे तसं ते बीड दाखवतात. या प्रक्रियेमध्ये माझ्या पिढीचे नुकसान होतं. जात समुदाय नाही, प्रत्येक तरुण, प्रत्येक युवकाचं नुकसान तुमच्या बातमीदारीमध्ये होत असेल तर कृपा करून त्यांनी बीड सोडावं. माझी विनंती आहे. आम्ही विनंती करू शकतो. ते जसे बिगर आमची परवानगी घेता इथं आले आणि पाहिजे तसं बीड दाखवून बसले, 15 दिवस त्यांनी यथेच्छ व्ह्यूज कमवलेले आहेत. त्याला आम्ही चाटणे असं म्हणतो. चाटणे हा प्रकार काय, एखादी गोष्ट खूप आवडली आपल्याला तर ती आपण खातो, पण ते उलीतुली जे उरलेलं असतं ना ते पण असं आपण बोटाने चाटून खातो. तर चाटून खाणं ही काही वाईट गोष्ट नाही, कारण की तो पदार्थ आम्हाला खूप आवडलेला असतो, म्हणून त्याला चाटून खाणे असं म्हणतात. तर व्ह्यूज, इलेक्ट्रॉनिक मीडियाने बीडमध्ये व्ह्यूज चाटून खाल्लेले आहेत. चाटून एकदम. ती परत सुद्धा आता तुम्ही पत्रकारांकडून, म्हणजे समजा मुंबईच्या किंवा मग इथे येणाऱ्या किंवा मग सगळ्या मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सला काही त्यांच्यावर जबाबदारी टाकणार आहे का, त्यांच्याकडून अपेक्षा करणार आहात का, की आता तुम्ही ठीक आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निमित्तानं बीडमध्ये आलाच आहेत, बीडमध्ये सगळ्याच सगळ्याच चॅनलचे 4 रिपोर्टर बीडमध्ये आहेत सध्या आता, आणि ते संतोष देशमुखांच्या प्रकरणाच्या निमित्ताने आलेले आहेत, सगळीच बीडची घाण काढून जा असं त्यांना सांगणार आहेत का तुम्ही? नाही नाही नाही, ते घाण काढू शकत नाहीत. आणि सांगणारा कोण मी बाबा? म्हणजे बीडमध्ये हत्तीच्या घटना तर घडतात आहेत, छेडछाडी आहेत, बीडमध्ये भ्रष्टाचार आहे, बीडमध्ये लूटमार आहे, बीडमध्ये रस्त्यांच्या जाळं पसरलंय मात्र त्याचे रस्तेच झाले नाहीत, बीडमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न आहे, बीडमध्ये आयात निर्यातीचा प्रश्न आहे, बीडमध्ये दळणवळणाचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी किंवा मग बीडमधलं जे काही दूषित वातावरण आहे सगळं करून जा असं तुम्ही सांगणार आहात का? नाही 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 नाही, आपण सांगितलं ते कुठं ऐकतात. त्यांना ठरलेलं टूल आहे, त्यांचं ठरलेला एक मॅनिफेस्टो आहे, ठरलेली एक सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सने त्यांना जायचं आहे. राहिला प्रश्न बीडमधल्या क्राईमचा, तर मुंबईमध्ये हाजी सुलतानपासून दाऊद इब्राहिम, छोट्या राजापासून मोठा राजन, छोट्या शकीलपासून मोठा शकील, माया, कायनू, बायनू, अरे रे, मुंबई ही गुंडांची राजधानी आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई मात्र मायावी नगरी, स्वप्नांची नगरी, तिला बरं जमतं. बीड म्हणलं की नाही काहीतरी बिहार नाही हो, बिहारच्या पलीकडे नेऊन घातलंय बाबा, गँग्स ऑफ बीड. मी तर म्हणतो चंबळचं खोरं बिरं जसं असतं ना तसं आमचं बालाघाटचं खोरं करावं, आणि इथं माणसं मारणारी लोक रस्त्यावर उभे आहेत असं सांगा. आमच्याकडे दुसरं काहीच नाही आहे, शिवाय क्राईम फक्त बीडमध्ये होतो. अरे संतोष देशमुख आमचा गेला, त्या संतोष देशमुखच्या न्यायाचं राहिलं बाजूला, आणि तुमचे दुकानं सुरू केले तुम्ही, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे दुकानं, पॉलिटिकल दुकानं. अरे तुम्हाला माहिती आहे माझा आणि बजरंग सोनवणेंची मैत्री आहे, म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही. मात्र बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणामध्ये अगदी दिल्ली ते गल्ली एक लाईनअपमध्ये आवाहन केलं की संतोष देशमुख यांच्या हत्येचा निपटारा व्हावा, आरोपींना फाशी व्हावी. या सिक्वेन्स या चॅनलमध्ये चला तुम्ही. नाही पण नाही, आम्हाला ते नाही करायचं, आम्हाला भलतंच काहीतरी करायचं. अरे तुम्हाला एक किती वाईट गोष्ट आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचं सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनाचं नेतृत्व करणारी माणसं सरकारचीच, 6व्या मजल्याला कुर्निसात घालणारे लोक सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करतात. हा काय सिक्वेन्स आहे? हा काय डायग्राम काय नेमका? हा कसा? हे एकदा उलगडलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस कुटुंबांना बोलून घेतात, त्यांचेच एक सत्तेचे अनेक लोक या आंदोलनामध्ये सहभागी असतात, त्यांची निकटवर्ती असतात. नेमकं हे चाललंय काय नेमकं? म्हणजे तुम्हाला अडवलं कुणी? बरं पुन्हा आणखीन गंमत सांगू. पहिल्यांदा 302 मधल्या लोकांना मोकोका लागला, त्याच वेळेस डिटेक्ट झाला असेल तर वाल्मिक कराड यांच्यावर मोकोका लागायला अपेक्षित होतं, लावला पाहिजे होता जर बसतच असेल तर. पण बघ तू, नेमका वाल्मिक कराड यांना मोकोका कधी लावला? त्याच्या अगोदर एक आंदोलन झालं, मग ते आंदोलन मराठा समाजाचं. मकोका वाल्मिक कराडवर लावलेला मकोका हा खोटा आहे असं म्हणायचं का? हा माझा विषय नाही. मग कसं करणार आपण? माझी तक्रार काय, आंदोलनाच्या नंतर झालं कसं म्हणता येईल आपल्याला? माझी तक्रार काय माहिती का, आंदोलनाच्या नंतर मकोका लागल्याच्या नंतर काही लोकांनी तोफा वाजवणे आणि काही लोकांनी त्याला विरोध करणं, या दोन्ही घटनेमध्ये 2 समाज दूर गेले. ही माझ्यासाठी चांगलं नाही. मोकोका लागला पाहिजे का नाही लागला पाहिजे का, तो कसा लागला, हा माझा आणि तुझा विषय नाही राजा. हा विषय कंप्लीट कायद्याचा विषय. परंतु ही सिक्वेन्स बघ ना कशी, नेरेशन तू बघ ना, तू नेरेटिव्ह बघ कसा आहे.
डायग्राम बघ, सीडी बघ कशी आहे. अगोदर मोकोका लागला सगळ्या खुनांच्या याच्यामध्ये, त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला मोकोका लागला. या अगोदर एक आंदोलन झालं धनंजय देशमुख यांचं, आणि मग धनंजय देशमुख यांचं आंदोलन झाल्याच्या नंतर मोकोका लागला. आता हे लागला मोकोका आंदोलनामुळे नाही, धस जसं म्हणतायत तसं, आमदार धस ज्या पद्धतीने म्हटले का तसं नाही लागला. पण सिक्वेन्स कशी, काहींवर लागला, वाल्मिक यांच्यावर नाही लागला, नंतर आंदोलन झालं आणि मग वाल्मिक यांच्यावर लागला. याच्यामुळे काय झालं माहिती का, मराठा विरुद्ध वंजारा झाला. बरं, आंदोलन झाल्याच्या नंतर कसा मोकोका लागला याचं एक सेलिब्रेशन झालं, ही इज द नॉट राईट. हां, म्हणजे मोकोका अगोदरच लागणं गरजेचं होतं. कुठेतरी आंदोलनकर्त्याला चान्स द्यायला नको होता, मग कुठेतरी एकमेकांवर येण्याची किंवा मग सामने सामने येण्याची परिस्थिती निर्माण करायला नको होती. असं ती निर्माण व्हावी असं कोणाला वाटत असेल तर, वंजारा आणि मराठा समाज या दोघांनी एकमेकांच्या समोरच यावं आणि तणावच निर्माण व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर आम्ही काय करणार त्यात. सरकारला हे वाटत असेल तर, कारण की सरकारला जर मोकोका आणि 302 मर्डरचा गुन्ह्यामध्ये त्यांना घ्यायचंच होतं तर मग आरडा तर पहिल्यापासून चालू होता, करा आरोपी. मुळात माझं याच्यावर आक्षेप की आरोप लागणं आणि आरोपी सिद्ध होणं या कम्प्लीट दोन वेगवेगळे टोक आहेत. आणि मोकोका लागणं आणि आरोप लागणं याचं एक सेलिब्रेशन झालं आणि ते सेलिब्रेशनच्या नंतर परत त्याच्यावर एक आक्षेप करणारं एक आंदोलन झालं. या दोन्ही घटना वंजारी आणि मराठा समाजाला एकमेकांच्या समोर विरोधात आणतात, जे अत्यंत भविष्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने कुठलीही भूमिका घेणं ती न्यायप्रिय असावी, ती समाजद्वेषी नसावी. म्हणजे मी बाय द बॉर्न मराठा, म्हणजे जात न शिवलेले लोक आपण आहोत, पण तरीही मला असं वाटतं की या प्रक्रियेमध्ये कुठेतरी या घटनेच्या आडून एक दुसरे टार्गेट सेट करण्यात आले आणि त्या टार्गेटवर शूटआउट सातत्याने होतो आहे आणि तो अत्यंत चुकीचा आहे. कारण की त्यामुळे केवळ शूटआउट महत्त्वाचा नाही, त्याच्यामुळे मूळ घटनेची दिशा चुकू शकते. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये असणाऱ्या आरोपींना याच्यामध्ये शिक्षाच लागावी यासाठी अशा प्रकारचे ट्रायल घातक ठरू शकतात, बाधक ठरू शकतात. माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण काही लोकांना शिक्षा लागन किंवा नाही लागन, पण अमुक अमुक गोष्ट झाली पाहिजे, अमुक अमुक माणूस अडकला पाहिजे, अरे रे 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 हे चुकीचं आहे. वाल्मिक कराड ही इज द, म्हणजे जर वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये जर आरोपी असतील तर कायदा त्यांना सिद्ध करेल आणि त्याच्यानंतर त्यांना शिक्षा होईल. वेलकम, स्वागत केलं पाहिजे शिक्षा. वाल्मिक कराडांवरचे गुन्हे मागे घ्यावे अशा प्रकारे आंदोलन केलं जातं, कितपत योग्य आहे, कसं शक्य आहे? चुकीचं आहे, गलत आहे. कायद्यावर विश्वास असणाऱ्या लोकांनी आंदोलन करून गुन्हे माघारी घेण्याची अपेक्षा करणं साफ चुकीचं आहे. बीडमध्ये हा पायंडा पडला जातो आरोपींच्या विरोधात समर्थनामध्ये मोर्चे काढणं, हे कुठेतरी सुरू झालंय. सरकारला अपेक्षित असेल. अनेक प्रकारचे आरोप येतो. गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विध्वंस आम्ही बीडकर बघत आहोत, याच्यामध्ये सगळ्या आरोपीचे एक मालक आहेत, सगळ्या आरोपींचे एक आका आहेत. सगळ्या आरोपींच्या आकांनी आपापल्या आरोपींना ज्या पद्धतीने स्वेर आणि सैल दिलेली आहे त्याची एक मोठी यादी आहे. या भानगडीत पडण्यापेक्षा बीडबद्दलचे जे प्रतिमा हनन आणि मनन चाललेलं आहे थांबलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, या सगळ्या परिस्थिती आपण जर पाहिली आत्ताची, म्हणजे तुम्ही केलेले प्रश्न उपस्थित, चाललेलं वातावरण, झालेली सगळी परिस्थिती, मीडिया, ट्रायल आणि या सगळ्या गोष्टींवर असं समजायचं का की पुढच्या काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहेत, नगरपालिका निवडणूक आहेत? हो, हे बघ, मी राजकारणाचा परिघ आतून आणि बाहेरून पाहतो. राजकारणामध्ये पॉलिटिकल गोल ठरलेले असतात. मग ते मौत असो नाही तर कोणाचं बर्थडे असो, वाढदिवस असो, मौत असो, त्यात पॉलिटिकल गोल सेट करूनच लोक आपला पॉलिटिकल रोल प्ले करतात. फुलेशाह आंबेडकरांचा, एन डी पाटलांचा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, वसंतराव नाईकांचा महाराष्ट्र हा राहिलेला नाही आहे. प्रत्येकाचे आपापले गोल आहेत, लोकांनाही माहीत असतात, तरीही लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. ह्याचं वाईट वाटतं. एखादं षडयंत्र तुम्हाला माहीतच नाही, आम्ही ते उलगडून सांगू शकतो, पण लोकाला माहिती आहे की हे षडयंत्र आहे, लोकाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये पॉलिटिकल गोल आहेत, लोकाला माहिती की ह्यात राजकारण आहे, लोकाला माहिती कुणाचा 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 काय 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 उद्देश आहे, हे सगळं माहीत असताना सुद्धा लोक याचं स्वागत करतात. त्याच्यामुळे आता हे बदल करायचा किंवा बदलाची अपेक्षा करायच्या तर कुणाकडून? नेत्यांकडून, माध्यमांकडून, का त्याच माध्यमांना लाखोच्या व्ह्यूज देणाऱ्या समाजाकडून आणि त्याच नेत्यांना लाखोंची मतं देणाऱ्या मतदारांकडून? ही माझ्यासाठीची एक पेच प्रसंगाची
परिस्थिती आहे. म्हणून काय होणार आहे पुढं मला माहीत नाही, पण सगळं काही जर राजकारण म्हणूनच आम्ही करणार असू तर आमच्यातले सत्वतत्व आणि आमच्यातला सलोखा 100% गतप्राण झाल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा सांगतो, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि जर ही प्रकरण अशा पद्धतीने मीडियाने घेऊन गेले तर शिक्षा लागल का अशी मला शंका आहे, कारण पॉलिटिकल आणि मीडियाचे गोल वेगळे आहेत. नक्कीच खूप खूप धन्यवाद दिलेल्या मुलाखतीबद्दल, वेळेबद्दल. आणि या मुलाखतीचा सारांश असा आहे, मी 2 मुद्द्यांमध्ये सांगेल. एक म्हणजे बीडचं नाव खराब होतं आहे, बीडचं नाव खराब झालेलं आहे आणि त्याला कारणीभूत माध्यम आहेत किंवा मग इथले काही स्थानिकचे लोकप्रतिनिधी असतील किंवा मग इथल्या काही घडलेल्या घडामोडी असतील, या सगळ्या गोष्टी आहेत. आणखी एक मुद्दा त्यामध्ये सांगायचं झालं तर खरंच बीडची सगळी घाण काढायची आहे, बीडचं सगळं वातावरण चांगलं करायचं आहे, तरी शेवटपर्यंत इथं बीड राहणं गरजेचं आहे. कुठल्या संतोष देशमुखांच्या हत्येच्या निमित्ताने इथं येणं आणि इथून तेवढीच TRP बटोरून घेऊन निघून जाणं असं न करता बीडमधली जी काही वातावरण खराब झालेलं आहे, बीडमधली जी काही घाणेरडी परिस्थिती आहे सगळी संपवावी अशी इथून अपेक्षा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथल्या लोकांनी ज्यांना व्ह्यूज दिले, ज्यांना ऐकलं, ज्यांना पाहिलं, त्यांना प्रश्न करावेत की एवढंच नाही तर बीडची सगळी वातावरण झालेली सगळी परिस्थिती आहे ती एकदम चांगली क्लीन करून जा असं सुद्धा म्हणावं, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होतील अशी अपेक्षा आपण करूयात. बीडमध्ये जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, बीडमधले अनेक उदाहरणं आहेत जे तासनतास बोलले जाऊ शकतात, मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आम्ही समजून घेतलं पाहिजे की बीडमध्ये या निमित्तानं किती वातावरण आमचं खराब झालेलं आहे. बीडचे काही व्यापारी शहर सोडून गेलेले आहेत, काही विद्यार्थी शहर सोडून गेलेले आहेत, येऊ घातलेले लोक त्यांनी तिकडेच थांबलेले आहेत, आलेले नाहीत. काही व्यावसायिक आहेत ते येऊ घातलेले लोक ते सुद्धा थांबलेले आहेत की बीडकडे जायला नको. मला अनेक फोन आहेत, तुमच्या बीडला येण्याची भीती वाटते. तुम्ही रेकॉर्डिंग ऐकली असेल त्या खेडकरांची, ती पारखडीतल्या नगरचे आहेत. आम्हाला तुमच्या बीडमध्ये यायला भीती वाटते. त्यांना म्हणलं आम्ही बीडमध्ये राहत नाही का? आपल्याला सगळ्यांना सवय लागलेली बीडकरांना, मात्र बीडच्या बाहेरचे लोक आज असं समजायला लागले बीडच्या माध्यमांच्या चित्रामुळं की बीड खरंच भयानक आहे. बीडमध्ये येऊन कोणाला व्यवसाय करायचा असेल किंवा बीडमध्ये कोणाला नोकरीच्या रूपाने इथे यायचं असेल किंवा मग बीडमध्ये त्याला येऊ वाटत असेल तर ते येणारच नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. ही सगळी परिस्थिती इथल्या लोकप्रतिनिधींनी बदलणं गरजेचं आहे. फक्त एसीच्या गाड्यांमध्ये मंत्री राहण्यापेक्षा, आमदार होण्यापेक्षा बीडमध्ये लोक यावीत अशी सगळी परिस्थिती इथल्या लोकप्रतिनिधींनी बदलणं गरजेचं आहे. माध्यमांनी इतर लक्षात ठेवलं गरजेचं आहे की माध्यमांमधून व्ह्यूज मिळवणं, TRP मिळवणं हा शेवटचं लक्ष्य नाही, हा शेवटचा पर्याय नाही. माध्यम म्हणून तुमच्याकडे विश्वासार्हतेने लोकांनी पाहिलं पाहिजे, हे माध्यमांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटी जाता जाता या मुलाखतीच्या शेवटी सांगेल की माध्यमांवर विश्वास किती ठेवायचा याची विश्वासार्हता माध्यमांनी जपणं गरजेचं आहे आणि लोकांनी सुद्धा जपणं गरजेचं आहे. लोकांना आम्ही जरी सांगितलं तरी ते वेगळ्या गोष्टी पाहत नाहीत, याच गोष्टीमध्ये लोकांना पाहण्यात रस आहे, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. आणि म्हणून बीडचं नाव खराब केलं जातं आहे का आणि केलं आहे का याची उत्तरं तुम्हाला या माध्यमांमधून, या इंटरव्ह्यूमधून मिळालेली असतील. मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.